मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे आमरण उपोषण करत आहे। आजचा चौथा दिवस आहे, मात्र चौथा दिवस असल्याने आज मी पाणी घेणार नाही अशा प्रकारची घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। चौथा दिवस असल्यामुळे आझाद मैदानावर मराठा बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। त्यांना पाठिंबा दर्शनासाठी राज्यभरातला मराठा बांधव जो आहे आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे। काल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली। जरांगे पाटील यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे। वैद्यकीय पथकाकडून उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे रात्री त्यांची तपासणी करण्यात आली होती आणि वैद्यकीय अहवाल अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास नकार दिलेला आहे। तसेच माजी संधी अधिकारी जे मधुकर आथण यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी सुद्धा मराठवाड्यामध्ये विभागात काम करत असताना शासनाच्या विभागात मराठा कुणबी नोंदी असल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे आजचा चौथा दिवस असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आणणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष असलेले विखे पाटील हे सुद्धा आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ते सुद्धा आज या संदर्भामध्ये वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजचा महत्त्वाचा दिवस असणार आहे। तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ हे सुद्धा ओबीसी नेत्यांसोबत जे आहे बैठक घेणार आहे। त्यामुळे आज मराठाच्या आरक्षणाच्या प्रश्नांसाठी ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष असा पुन्हा एकदा आजच्या दिवशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मराठा बांधव जो आहे आक्रमक होणार आहे। कारण चौथा दिवस असल्यामुळे आज तरी आम्हाला सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका घ्यावी याच मागणीसाठी आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जाणार आहे। त्यामुळे मराठा बांधव जो आहे तो पुन्हा एकदा आजच्या दिवशी जो आक्रमक होणार आहे। ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जी आहे मराठा बांधव व्यक्त करताना दिसून येते। कॅमेरामन अरविंद सह विकास मिरगे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।